नमस्कार मंडळी, मी समीक्षा पिंपळकर, जय महाराष्ट्र। आज आपण कोकणातल्या गणपतीची माहिती घेऊया। डीजेवाल्या मिरवणुक्या नाही, फटाक्यांची आतिषबाजी नाही, मोठमोठे देखावे देखील नाहीत। अरे मग कोकणातल्या गणेशोत्सवात असे आहे तरी काय की शहरातली लाखो माणसं शहर सोडून कोकणाकडे धावत येतात। इथे आहे साधेपणातला नैसर्गिक आनंद। गणपतीच्या रूपात दिव्यशक्तीच घरात आणून त्यांची पूजा करतो। लाल जास्वंदाची फुले दुर्वा वाहतात। दुर्वा वाहण्याच्या पाठीमागे पण एक आख्यायिका आहे। एकदा अंलासूर नावाचा एक राक्षस ऋषीमुनी देवतांना त्रास देत होता। तो आगीच्या ज्वाला सोडत असे व दिसेल त्यांना गिळत असे। ऋषीमुनी व देवता त्याच्या त्रासाला भयभीत होऊन त्यांनी गणपतीचा धावा केला। गणपती बाप्पा प्रगट झाले व त्यांनी अंलासूर विरुद्ध युद्ध केले। अंलासूर गणपतीला पण गिळण्याचा प्रयत्न करू लागला, परंतु गणपतीने विराट रूप धारण करून अंलासूरला गिळले। त्यानंतर त्याचा अंत झाला, परंतु गणपतीच्या पोटात जळजळ होऊ लागली। सर्व ऋषीमुनी देवतांनी 21 दुर्वांची जोडी गणपतीच्या मस्तकावर ठेवली। कश्यप ऋषींनी गणपतीला 21 दुर्वांची जोडी खायला दिली। थोड्या वेळाने बाप्पाच्या पोटातील दाह कमी झाला। त्यावेळी बाप्पाने वचन दिले, जो मला 21 दुर्वांची जोडी वाहील त्यांचे मनोगत मी पूर्ण करेन। तेव्हा प्रसन्न करण्यासाठी 21 दुर्वांची जोडी वाहिली जाते। गणपतीला रानभाज्या, उकडीचे मोदक, पातोळ्या असा नैवेद्य बनवला जातो। गाव एक कुटुंब बनतं। आरत्या भजनांनी, कोकणी बाल्या नाचाने संपूर्ण कोकण आध्यात्मिक आत्मरचनात वातावरणात दंग होऊन जातो। ताल मृदुंगाच्या आवाजात कोकण दुमदुमून जातं। गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीचं आगमन झालं की तिसऱ्या दिवशी गौरी येतात। गौरी ही निसर्ग देवता असून तिचं वास्तव्य पाण्याच्या ठिकाणी असतं असं मानलं जातं। संध्याकाळी गोरज मुहूर्तावर तिरड्या या वनस्पतीची पूजा करून मुळासकट उपटून आणून ते गौरीचं प्रतीक समजून गौरीला सजून पूजा करतात। गौरी आव्हानाच्या दुसऱ्या दिवशी सुवासिनी महिला ओसा भरतात। शेवटच्या दिवशी गौर गणपती विसर्जनाला सर्व गावातील मंडळी, मिरवणुकीत महिला, पुरुष, लहान सर्व एकत्रित येऊन सहभागी होतात। नाचत नाचत गौर गणपतीला विसर्जनाला नेलं जातं। बाप्पाची आरती झाल्यावर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जय घोषाने विसर्जन केलं जातं। विसर्जनाच्या दिवशी कंठ दाटून आलेला असतो। लावले का तिथं मोठे केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले। जय देव जय शिव शंकराओ स्वामी शंकरा, आरती हो वाळू, आरती हो वाळू। जय देव अग्रंबर परिवंदन सुंदर बनणारी, पंचानन मनमोहन वाचे सुतारी, सद्गोरी देवी वाचे उच्चारी, रघुटी रत्नाम दासवंतरी। जय देव जय शिव शंकराओ स्वामी शंकरा, आरती हो वाळू, आरती हो वाळू। जय देव दुर्गे दुर्गेवारी। बारक्या पुढच्या वर्षी ठेवू। चला आता माझ्या घरच्या गणपतीचं विसर्जन झालं। आता आपण खेडचे गणपती बघायला जाऊया।
सर्व व्यापारी लोक एकत्रित येऊन इथं मोठमोठे गणपतीची स्थापना करतात. कोकणातील भजन, आरती, पारंपरिक नृत्य, फुगडी बघितलात. आस्था, विश्वास, भक्तीलाच कोणती सीमा नसते बोलतात ते कोकणात गणेशोत्सव सण बघितल्यावरच समजतं.